सामोरा जातोय तो प्रणय आणि वेदांत अशी ही सलामीवर जोडी. पहिला चेंडू जरासा मंदगतीचा चेंडू, चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा पळून काढण्यात यश. सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव वाचलेली आहे, अन्यथा चौकारामध्ये नक्कीच बदल झाला असता. पहिल्या चेंडूवर 3 धावा घेऊन एक आक्रमक अशी सुरुवात केलेली आहे गौरीमाता वॉरियर्स संघाने. आजच्या या HPL 2026चा उद्घाटनचा जो सामना झाला अतिशय रोमांचक अवस्थेमध्ये हा सामना आपण पाहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी द्वंद्व रंगलं होतं. दुसरा चेंडू खेळून काढलेला आहे मिडॉनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, पहिली धाव घेण्यात यश मिळालेलं आहे सलामीवर जोडीला. अशा प्रकारे 2 चेंडूचा खेळल्यानंतर 4 धावा या फलकावर लागलेल्या आहेत गौरीमाता वॉरियर्स संघाच्या. प्रणय तिसऱ्या चेंडूसाठी ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू मात्र सेफ चेंडू म्हणून घोषित होतोय. चेंडू जातोय निर्धाव, थोडीशी फलंदाज निराश. स्वैर चेंडूची मागणी होती मात्र फेटाळून लावलेल्या पंचांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज मनीष. अप्रतिम चेंडू, चेंडूच्या वेगामध्ये थोडासा बदल केला होता, फलंदाजाला काही जमलेला नाही, फलंदाज चकलाय आणि अशा प्रकारे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. दरम्यान 4 चेंडूचा खेळ आणि मनीष तर्फे जर विकेट मिळाला तर धवल पाटील कडून त्याला 100 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे. इथे पुढच्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार, मिडॉनचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मात्र 1 धाव काही वाचवू शकले नाही. या 1 धावेनेशी धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 धावांवर. एक थोडीशी संत सावध सुरुवात म्हणता येईल गौरीमाता वॉरियर्स संघाची. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट याची काही चांगला कॉन्टॅक्ट झालेला नाही मात्र इथे बाईच्या स्वरूपात का होईना 1 धाव मिळते. अशा प्रकारे पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि धाव फलकावर धावा लागतायत 6. आणि या हरणवाडी प्रीमियर लीग 2026 साठी जे काही संघ आहेत ते संघ मालकांची मी नावं वाचतोय. गौरीमाता वॉरियर्स संघ भुवनेश राऊत, पाटील बॅटरचे आहेत नंदकुमार पाटील, अदू 11चे स्वप्नील पाटील, जय महाराष्ट्राचे सुभाष पाटील, जिथे कमी तिथे आम्हीचे निखिल भोईर, गौरीमाता 11चे श्री गणेश राऊत, साई गणेशचे श्री भूपेश राऊत आणि सानवी 11चे सनी पाटील. याप्रमाणे आपल्याला हे संघ मालक लाभलेले आहेत HPL 2026 साठी. इथे गोलंदाजीमध्ये होतोय बदल, करण येतोय गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वेदांत जो 2 चेंडू खेळून 1 धाव त्यांनी काढलेली आतापर्यंत आणि प्रणय हा 4 धावांवर नाबाद आहे. गौरीमाता वॉरियर्स संघाच्या 1 षटकानंतर 6 धावा लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. सीमारेषेवर मनीष भोईर यांनी जर झेल टिपला तर धवल पाटील यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय करण. साई गणेश 11 संघातर्फे आपण पाहतोय एक मध्यमगती गोलंदाज वेदांत सामना करेल त्याचा. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा काही संयोग झालेला नाही, म्हणावा तसा संयोग झालेला नाही. 1 धाव पळून काढण्यात यश मिळालेलं आहे. हलकीशी कडा बॅटची लागली होती. चांगला शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका मारण्याची एक नामी संधी आली होती मात्र ती दवडली गेली वेदांतर्फे. तर प्रणय दुसऱ्या चेंडूसाठी सामना करेल. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. सीमारेषा चांगल्या खेळाडूंनी सजवायचा प्रयत्न आहे कर्णधार साई गणेश 11 संघाचा. दुसरा चेंडू प्रणयसाठी. इथे मात्र प्रणय मोठा प्रहार करतोय, चेंडू जातोय लॉंगन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण मनीष भोईर यांचं. 1च धाव पळून काढण्यात यश. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 8 धावा. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव. अशा प्रकारे हे धावफलक हलता ठेवायला लावलेला आहे या सलामीवर जोडींनी. पुन्हा एकदा करण टू वेदांत. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सपशेल यष्टीचित होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षकाद्वारा आणि इथे वेदांतचा गडी बाद होतोय. आपण देऊया म्युझिकला संधी.
धन्यवाद डीजे. आणि वेदांची जागा घेण्यासाठी येतोय नितीन, एक अष्टपैलू असा खेळाडू नितीन माळी. मात्र करण गडी बाद केल्यामुळे नक्कीच आत्मविश्वास त्याच्यात संचारला असेल. त्या आत्मविश्वासाचा फायदा पुढच्या चेंडूवर घेतोय की नाही ते कळेल, कारण समोर हा आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या खेळीवर या डावाचं भवितव्य अवलंबून आहे. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेले आहेत. षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. बघूया करण उर्वरित 3 चेंडूवर काय करामत करतोय. गौरी माता वॉरियर्स विरुद्ध साई गणेश 11 या 2 संघादरम्यान चाललेली ही लढत. दुसऱ्या षटकातील हा चौथा चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेला चेंडू. नितीन फक्त बघण्याचं काम करत राहिले आणि यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोख बजावली. चेंडू केलाय निर्धाव. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या अजूनपर्यंत 8. शॉर्ट पिच चेंडूचा चांगला समाचार घेतलेला आहे आणि मिड विकेट सीमारेषेच्या वरून उत्तुंग षटकार ठोकलेला नितीन माळी यांनी. धन्यवाद डीजे. आणि या षटकाराने वेगवान गतीने धावफलक पुढे गेलेला आहे आणि पोहोचलेला आहे, तो म्हणजे 14 धावांवर. पहिल्या चेंडूवर थोडंसं अपयश आलं होतं, मात्र ते अपयश धुवून काढलं या उत्तुंग षटकाराने. षटकातील शेवटचा चेंडू असेल. नितीन माळी पुन्हा एकदा स्ट्राईकला. आता मात्र थोडीशी दिशा भरकटलेली दिसते. चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर गेलेला आणि पंचांद्वारे स्वैर चेंडू म्हणून घोषित होतोय. एक अवांतर धाव फलकावर लागते, ती म्हणजे गौरी माता वॉरियर संघाच्या दिशेने. धावसंख्या पोहोचते 15 धावांवर. पुन्हा एकदा थोडासा बाहेर जाणारा चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि इथे मात्र एकच धाव मिळते. अशा प्रकारे या एका धावेनिशी षटकाची होते समाप्ती आणि धावफलकावर धावा लागतात, त्या म्हणजे 16. 2 षटकानंतर 8च्या धावगतीने 16 धावा फलकावर लागलेल्या आहेत गौरी माता वॉरियर संघाच्या. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत, ते म्हणजे हितेश मात्रे येत आहेत. एक अनुभवी असे गोलंदाज उर्फ बंड्या. आणि नितीन माळी या तिसऱ्या षटकाची सुरुवात करेल. आता हे 2 षटकं म्हणजे अगदी स्लॉग ओव्हर्स आहेत, हाणामारीची षटकं आहेत. या 2 षटकामध्ये मोठमोठे फटक्यांची नक्कीच आतषबाजी होणार आहे. मात्र गोलंदाज या फटक्यांना कशी मुरड घालतात, कसे वेसण घालतात या फलंदाजाला ते बघायला मिळणार आहे या तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने आलेला चेंडू मात्र सावधगिरीने खेळून काढला. लॉंग लेग शॉर्ट लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव पळून काढण्यात यश. धावसंख्या पोहोचते 17वर. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेला हितेश यांच्या मार्फत. आता मात्र प्रणय आणि नितीन या जोडीवर पूर्ण मदार आहे ती गौरी माता वॉरियर संघाची. मोठमोठाले फटक्यांची आवश्यकता आहे. आपल्या डावाला आकार द्यायचा असेल तर मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे. मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात प्रणय होतोय बाद आणि हितेशला मिळते दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी. आणि नक्कीच जल्लोषाला आपण संगीताची साथ देऊया. ओके. धन्यवाद डीजे. आणि गीतेश याला आपल्या दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्याला यश मिळालेलं आहे. आणि इथे प्रणयच्या जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. पुन्हा एकदा प्रणय येतोय. तिसरा चेंडू असेल अप्रतिम चेंडू आणि यष्टी उद्ध्वस्त.
प्रणय याला श्वास सुद्धा न घेऊन देता त्याची दांडी उद्ध्वस्त केली आहे गीतेश यांनी आणि बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केलेला आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया संगीताच्या दिशेने. धन्यवाद डीजे. HPL 2026 ची अगदी ड्रीम स्टार्ट झाली आहे गीतेश म्हात्रे यांच्यासाठी आणि अगदी पहिल्या सामन्यात हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. बघूया हॅट्रिक मिळते की नाही. नवीन फलंदाज सागर एक अनुभवी असे उत्कृष्ट असे आकर्षक अष्टपैलू खेळाडू आलेले आहेत. सागर बघूया हॅट्रिक वाजवतात की नाही. गीतेश टू सागर आणि इथे सावधगिरीने आपल्या अनुभवाचा कसपणाला लावून पहिली सावधगिरीने धाव घेऊन इथे हॅट्रिक उद्ध्वस्त केलेली आहे आणि एक धावेनिशी आपल्या संघाला पोहोचवलेलं आहे ते म्हणजे 18 धावांवर. अशा प्रकारे आतापर्यंत गीतेश यांनी 4 चेंडू 2 धावा देऊन 2 गडी बाद. अतिशय सुरेख असं एक पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते गीतेश म्हात्रे यांच्या या गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये. नितीन माळी मोठा फटका चेंडूला फेकून दिलेला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने. षटकार जबरदस्त प्रहार नितीन माळी यांचा. धन्यवाद डीजे. आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचते 24 धावांवर. कुठेतरी संत झालेले धावगतीला मोठा आकार मिळालेला आहे. तर चेंडू पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र सर्कलच्या आतमध्ये यष्टीरक्षक धावतोय. झेल टिपण्यासाठी एकच धावावर समाधान मानावं लागणार आहे का धावनेशी धावसंख्या पोहोचते 25 आणि ते षटकाची समाप्ती. तिसऱ्या षटकांती गौरीमाता वॉरियर संघ पोहोचतोय तो म्हणजे 3 गडी बाद 25 धावा. या डावातील शेवटचं षटक असणार आहे. थोडासा विचार केला जातोय कर्णधार आणि संघ सहकारी शेवटचं षटक कोणाला द्यायचं आहे. हाणामारीचं षटक आहे. मोठे मोठे फटके नक्कीच बसणार आहेत. नितीन माळी आणि सागर अशी ही जोडी मैदानावर आपण पाहतोय आणि शेवटच्या षटकासाठी कर्णधाराने नक्कीच चेंडू अजूनपर्यंत फिक्स झालेला नाही. नक्कीच गोलंदाज कोण येतोय आणि गोलंदाजीसाठी चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. स्ट्राइक एंडला नितीन माळी सज्ज आहे. विवेक येतोय. बघूया हाणामारीचं षटक आहे. 25 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या डावामध्ये 39 धावा झाल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये किती धावा होत्या ते पाहायला आता आपल्याला मजा येणार आहे कारण मोठमोठे फटके या 6 चेंडूवर मारण्याचा प्रयत्न नितीन आणि सागर या जोडीने होणार आहे. मात्र विवेक त्या दोनही फलंदाजांना नक्कीच फटके मारून देण्याची संधी मिळवून देणार नाही. बघूया शेवटचं षटक. विवेक पाटील याला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक धवल पाटील यांच्यातर्फे लागलेला आहे. पहिला चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न मात्र आपण स्वतः गोलंदाज धावतोय आणि मिडऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि नितीन माळी कुठलीही धाव घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. नक्कीच मोठमोठे फटके मारण्यासाठी त्यांना स्ट्राईकवर राहणं स्वतःला गरजेचं समजतायत ते. मात्र धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 25. पुन्हा एकदा दुसरा चेंडू विवेक टू नितीन. शॉर्ट पिच चेंडू आणि चांगला समाचार यासाठी केला होता टास म्हणतायत ते काही खोटं नाही. नितीन माळी यासाठी स्ट्राईकला होते. उत्तुंग षटकार ठोकून आपल्या धावसंख्येला आकार दिलेला आहे. धन्यवाद डीजे. एक उत्तुंग षटकार स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून ठोकल्यानंतर धावफलक पोहोचलेला आहे तो म्हणजे 31 धावांवर. पहिल्या सामन्याचा जो रेकॉर्ड आहे 39 धावांचा नक्कीच मोडण्याचा प्रयत्न असेल. तिसरा चेंडू प्रगतीपथावर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा समाचार. चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर
मात्र झेल टिपून काही फायदा नाही. सीमेरेषेच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा षटकार मिळतोय. आला आलाय आला आलाय आला आलाय 37 धावांवर. जबरदस्त प्रहार, बॅक टू बॅक 2 षटकार ठोकून नितीन माळी यांनी एक तडाखेबाज फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे आणि आपल्या संघाला मात्र चांगला समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र धाव घेण्याची कुठलीच संधी त्यांनी घेतलेली नाही. अशा प्रकारे 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. त्या 4 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार ठोकून नितीन माळी अजूनही स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. धावसंख्या फलकावर लागलेली ती म्हणजे 37. 2 चेंडूचा खेळ या डावामधील शिल्लक आहे. बघूया 5वा चेंडू. नितीन माळी काय करतोय? नितीन माळी पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याचा वापर करत होता. यष्टीरक्षकाने यष्टीरक्षण उत्कृष्ट केलं होतं, मात्र यश काही त्याच्या पदरात पडलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. विवेक मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. ओके, शेवटचा चेंडू असेल. विकेटची संधी आहे. 100 रुपये रोख प्राप्त करण्याची संधी आहे विवेकला. आणि समोर आहे नितीन. नक्कीच षटकार किंवा चौकार मनसुबा असणार आहे. शेवटचा चेंडू नितीनसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने पोहोचवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र अपयश येत आहे. एकच धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेला धावबाद होतोय नितीन माळी आणि या एका धावेची धावसंख्या पोहोचते 38 आणि पुन्हा एकदा 39 धावांचं टार्गेट होत आहे ते साई गणेश 11 संघासमोर. धन्यवाद डीजे. त्यानंतरचा सामना पाटील बॅटर्स विरुद्ध गौरीमाता 11. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि या दुसऱ्या डावासाठी मी हार्दिक किणी याला विनंती करेल पुढील समालोचनासाठी. धन्यवाद. थँक्यू डीजे. टॉस केला जातोय. सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. एका बाजूला पाटील ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला गौरीमाता 11 या 2 टीममध्ये सामना आपण पाहणार आहोत. अजय गिनी सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या त्वरित आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायच्या. जास्त वेळ न दवडता क्विक अँड फास्ट, कारण 15 सामन्यांचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते. सर प्लीज त्वरित आपण 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांनी देखील त्याची ताकीद आपण खेळाडूंना द्या. टॉस नुकताच पार पडलाय. या संघाचा जर आपण विचार केला तर टार्गेट आपण पाहतो एकंदरीत 4 षटकांमध्ये मोपीज करायसर या ठिकाणी दर्शवत आहेत. 39चं टार्गेट समोर ठेवले गेले. 39 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील हीच रनचेस आपण सक्सेसफुल होताना पाहिली होती आणि इथे देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये रन्स होत नाहीयेत. पहिल्या सामन्यामध्ये देखील तेच चित्र आपण पाहिलं होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. आता या मॅचमध्ये रन्स चेज होतील की डिफेंड होतील याकडे लक्ष वेधीत असणार. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होते. गोलंदाज देखील रेडी आहेत. एका बाजूला गौरीमाता वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश 11. पाटील ब्रदर्स टीमने टॉस या ठिकाणी जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नुकताच टॉस या ठिकाणी पार पडला. टॉस झाला पाटील ब्रदर्स आणि गौरीमाता 11 या 2 टीम मध्ये आणि त्यामध्ये पाटील ब्रदर्सच्या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी होईल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दाखल झाल्यात. सागर यांना आपण पाहतोय.
स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहू शकतायत गीतेश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण पाहतोय मनीष आणि गीतेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 39 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 4 षटकांमध्ये. पहिलं षटक हाताळण्याकरिता सागर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्या. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळला होता. शतक येत आहेत मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. एक धाव मिळेल या बॉलवरती. 24 बॉलमध्ये 39 धावा डिफेंड करणं इतकं अवघडही नाही आहे आणि इतकं सोपंही नाही आहे. फक्त तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट आणि कॉन्फिडन्स या दोन गोष्टी फक्त तुमच्याजवळ हव्यात. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 39 डिफेंड करायच्यात म्हणजे करायच्यात ही मानसिकता तुमची खूप महत्त्वाची असते. आणि आता या इनिंगमध्ये येणाऱ्या 4 षटकांमध्ये ते पाहायला मिळते का दुसरा बॉल स्लाइस केले गेले शतक त्या ठिकाणी होते. कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाठलाग सुरू आहे तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्यात. धवल पाटील यांच्याकडून एक कॅश प्राईज आपण पाहतोय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज मनीष या फलंदाजासाठी ते कॅश प्राईज लावलं गेले. धवल पाटील यांच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती 3-2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. मागचे दोन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती टाकले गेले. आधीचा फुलटॉस होता नो डाऊट परंतु तिथे देखील विकेट मिळू शकली असते परंतु फिल्डरने त्या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली नाही आहेत. तिसरा बॉल आता बॅकफुटला जाऊन चांगल्या पद्धतीनं स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल पॉइंट सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि प्रत्येक बॉलवरती रन येताना आपण पाहिलंय. झेल सुटला आणि त्यानंतर चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या तरी पहिलं षटक प्रगतीच्या मार्गावरती आपण पाहतोय. विजयासाठी 39 धावा चेस करायच्या 4 ओव्हरमध्ये. हा टास्क सध्या तरी मैदानामध्ये बॅटिंग आणि टीमसाठी पहिल्या 2 शेड्यूलमध्ये अवघड होता परंतु तिसऱ्या बॉलवरती आलेला चौकार आणि त्यानंतर हा डॉट बॉल 4 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय मैदानामध्ये. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 17चा जर विचार केला तर 38 धावा स्कोरकार्डवरती उभारल्या गेल्यात. 39 धावा डिफेंड करायच्या आणि आता त्या डिफेंड होतील की चेज होतील. ओव्हरती विकेट नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील इथे चांगल्या पद्धतीनं कॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्याचमुळे इथे बॉल ट्रॅव्हल होणं अवघड झालं. 2 धावा पूर्ण केल्यात आणि दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा मिळतात या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 9. आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गौरी माता वॉरियर्स टीम च्या अगेन्स्ट या ठिकाणी बॅटिंग करत असताना साई गणेश 11 या टीमला आपण पाहतो. यानंतर पाटील ब्रदर्स आणि गौरी माता 11 या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर दी विकेट इथे नक्कीच पंचांकडे आपण पाहतोय. दाद मागितले गेले आणि बरोबर यष्टांवरती बॉल जाऊन आदळला. क्लीन बॉल होत असताना पाहायला मिळतात. फलंदाज लोवर फुल टॉस आणि त्याचा अंदाज आलेला नाही आणि बरोबर ऑफस्टमवरती हा बॉल डिलिव्हर्ड झाला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 9. थँक्यू डीजे. चला यासाठी मीटिंग करू नका. लगेच आपण दुसरा बॉलर जो आहे तो बॉलिंग ट्रॅकवरती आणायचा आहे. धावसंख्या फलकावरती 9. नवीन बॅटर प्रणय मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला बॉलर प्रणय नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवीन बॅटर जय मैदानामध्ये दाखल झालाय.
धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रणयला आपण पाहतोय. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर आता फील्ड सेटअप ओपन झालं. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये, लॉंग ऑन डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला फिल्डर लावला गेला. डीप मिड विकेट आपण पाहतोय आणि शॉर्ट फाईन लेग, फर्स्ट स्लिप, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट कव्हर आणि डीपमध्ये कव्हरला फिल्डर लावला गेला. ही शतकषणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कदाचित हा सामना रोमहर्षक होऊ शकतो. या ओव्हरमध्ये भरपूर काही डिपेंड असणार आहे. इथे जर मोठे फटके आले तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये रुबाब दाखवतील. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ते म्हणजेच पाटील ब्रदर्स, साई गणेश 11 क्षमासवी. आणि जर का येणाऱ्या 6 बॉलमध्ये याच पद्धतीनं गोलंदाजी झाली तर इथे नक्कीच फ्रंट लाईनला असेल ते म्हणजेच गौरी माता वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरमधील दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. दुसरा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि सरळ बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. बरोबर स्लॉटमध्ये मिळाला होता आणि त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवला. आता 16 बॉल आणि 24ची गरज आहे. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती पलटवार झाला. बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. षटकार आल्यानंतर पलटवार मैदानामध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाजीचा झालाय. गेली विकेट, गॉन. थँक्यू डीजे. मागच्या 3 बॉलमध्ये जे नाट्यमय वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळालंय, जो ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळालाय. पहिला बॉल निर्धाव, दुसरा बॉल षटकार आणि तिसरा बॉल पलटवार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. विकेट गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. कुणाल या ठिकाणी दाखल झालं. दोन्ही फलंदाज आता नवीन आहेत. शून्यातून विश्व निर्माण करावं लागणार आहे. ते साम्राज्य उभं करावं लागणार आहे. येणाऱ्या 15 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत. इथे 24, आता 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये समीकरण 24चं आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल मैदानामध्ये आला. मागील 4 बॉलमध्ये, मागील 4 बॉलचा जो इतिहास आपण पाहिला आहे, दुसरा बॉल वगळता जे 3 बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कुणाल किनीसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. या बॉलवरती चांगला पंच तडकीने पाहायला मिळतोय. पॉवरफुल स्ट्रोक आणि सरळ बॉल तरीके आपण पाहतोय. आता मध्ये निघून गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण तरीके होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. स्टॉप चांगला दिला, डिस्टन्स क्लिअर झाला नव्हतं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कम्पेअर करत असताना इथे 2 षटकांमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये समोरच्या टीमच्या देखील 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या होत्या. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 16 आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयासाठी 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये बनवायचे 12-23चा समीकरण मैदानामध्ये आपण पाहतो. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 3 हाताळण्यात गेले तर ॲज अ स्ट्रायकर बॉलर आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये. नितीन माली यांना चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. आता या मॅचमध्ये ते तिसऱ्या षटकामध्ये आल्यात आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिलंय. डिस्टन्स क्लिअर झालेला नाहीये. विकेट मिळेल, गॉन.
थँक्यू डीजे. विकेट पडण्याचा क्रम आतापर्यंत थांबलेला नाहीये. ऑफकटचा वापर या ठिकाणी मैदानामध्ये झाला होता आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या अगेन्स्ट केला गेला. विकेट मिळालं. आता नवीन बॅटर करण मैदानामध्ये दाखल झाले. रन्स बनवावं लागणार आहेत करणला. पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालं नितीनला. त्यामुळे तो देखील आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये छाती ठोकून चॅलेंज करू शकतो डीप मिड विकेटला. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी झाला होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17. भरपूर वेळेनंतर आता धावफलक पुढे सरसावला गेला आहे, परंतु षटकार आल्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये ज्या रन्स यायला हव्या होत्या त्या रन्स आल्या नाही. कदाचित जर सिंगल डबलवरती तुम्ही लक्ष वेधित केलं असतं तर आता हे समीकरण इतकं अवघड नसतं, कारण येणाऱ्या 10 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 22. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहतोय मिस्टर जय. बॅटस्विंग तर फास्ट होता. विकेंड फास्ट बॅटस्विंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. डॉट बॉलची साऊंड त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. कुठल्या प्रकारचे मोठे फटके आतापर्यंत आलेले नाही आहेत. फक्त एक षटकार मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं. या मागील 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. आणि ऑल ओव्हर जर आपण विचार केला तर 7 बॉलमध्ये फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळालं. मागील 7 बॉलचा जो इतिहास आपण पाहिला तर 7 बॉलमध्ये एकही मोठा फटका नाही आहे, परंतु सिंगल डबलचं प्रमाण देखील दिसलेलं नाही आहे. फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळालं मागच्या 7 बॉलमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील ऑफकडे टाकला होता. पंच करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतशक जीवाची आकांक्षा करत आहेत. कॅच नंबर 2 कंप्लीट होऊ शकतो. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले होते. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता समीकरण 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये यासाठी 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली माहिती मोपीज करई सरांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचेच बंधू मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये अमिर करई सर आपण पाहतोय. हा देखील बॉल त्या ठिकाणी कटचा वापर झाला होता. बॉल चांगल्या पद्धतीनं थोडासा आतमध्ये आला होता आणि फलंदाजाला जो बाउन्स हवा होता तो बाउन्स मिळालेला नाही आहे. बॅटस्विंग फास्ट आहे नो डाऊट, परंतु बॅट अँड बॉलमध्ये जे कनेक्शन हवं आहे तेच नाही आहे. त्या आय कॉन्टॅक्ट ते कॉर्डिनेशन नाही आहे. चेंडू आणि फळीमध्ये ती बॉन्डिंग जुळवता आलेली नाही आहे आतापर्यंत फलंदाज जयला. डॉट बॉलचं प्रमाण आता वाढते. शेवटचा बॉल देखील आता रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. आधीचा बॉल समरी डिलिव्हरी आणि त्यानंतर रायझिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. आता 6 बॉलमध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. आपल्या या स्पर्धेसाठी ज्या दात्यांनी अतिशय महत्त्वाचं सहकार्य दाखवलं, कैलासवासी जगन्नाथ तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री भूपेंद्र जगन्नाथ भोईर यांच्या माध्यमातून प्रथम ते चतुर्थ आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं हृदयाच्या धन्यवाद. आदरणीय भूपेंद्रजी जगन्नाथ भोईर साहेब. कैलासवासी चेतन कमलाकर माळी यांच्या स्मरणार्थ माळी ब्रदर्स परिवारातर्फे मालिकावीर चषक आपण पाहतोय. त्यांचं देखील हृदयाच्या धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज श्री प्रणय अर्थातच दादू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणयजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल बॅटची कडा तारखेने घेतले. विकेट किपर बीट झाले होते. एक धाव मिळाली या बॉलवरती. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. 5 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालं. सुरुवात चांगली झाली होती. ते चांगल्या रन्स आल्या होत्या, चांगली बॅटिंग होत होती, परंतु विकेट गेल्यानंतर जो दबाव निर्माण झाला मैदानामध्ये त्या दबावातून चांगला खेळ करता आलेला नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं जो माइंडसेट असायला हवा आहे मैदानामध्ये रन चेज होत असताना तो नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये 39 चेज झाल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये सध्या तरी ते चित्र दिसत नाही आहे, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. शेवटच्या 6 बॉलमध्ये तुम्हाला 20 चेज करायचे आहेत आणि पहिल्या 2 षटकांमध्ये षटकार जरूर ते हो आपल्याला पाहायला मिळते डगआउटमधून. आता 4 बॉल 18ची गरज आहे. तिसरा बॉल या ओव्हरमधील. या बॉलची चांगला फटका आणि गॅपमध्ये जात असताना पाहायला मिळतोय फ्लॅट 4 येत असताना पाहायला मिळतोय चौकार.
थँक्यू डीजे. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये आता विजयासाठी 14 धावेंची गरज आहे. करणच्या बॅटमधून या ठिकाणी हा मोठा फटका येताना पाहायला मिळाला. करणच्या बॅटमधून आता रन येऊ लागलेत आणि गरजेचं 3 बॉल 14ची गरज आहे. परंतु इथे बॅटची गड आणि विकेट किपरने चांगला झेल तडके टिपलाय. आता समीकरण पुन्हा एकदा पूर्णपणे अवघड होऊन बसले. 2 बॉल 14ची गरज. थँक्यू डीजे. धवल पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी. विवेक या फलंदाजासाठी आपण पाहतोय. 2 बॉल 14ची गरज आहे. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. वरती विकेट. हा बॉल चांगल्या पद्धतीने बाउन्स झाला. आता 1 बॉल आणि 14ची गरज. आता विजयाचे जे वारे आहेत ते वाहू लागलेत. बॉलिंग करत असताना गौरी माता वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला. ज्या पद्धतीनं बॅटल एकंदरीत 39 डिफेंड करायच्या होत्या आणि त्या डिफेंड या ठिकाणी करून दाखवल्यात. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गौरी माता वॉरियर्स. पुढचा सामना 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पाटील ब्रदर्स आणि गौरी माता 11. हार्ड लक टीम साई गणेश 11 या स्पर्धेची सुरुवात पराभवाने होत असताना पाहायला मिळते. परंतु हरकत नाहीये, सुरुवात नेहमीच खडतर असते. सेलिब्रेशन मैदानामध्ये केलं जाते कारण पहिला विजय अतिशय अनमोल असतो आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय गौरी माता वॉरियर्स टीमच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम साई गणेश 11. पुढच्या सामन्याला सुरुवात होईल आणि आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ नवली अर्थातच मंथन गरज सर. ओट यू. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? नितीन. थँक्यू डीजे. नितीन माडी ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. या मॅचचे मोस्ट व्हॅल्युएबल